हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। चला आता असं ताट म्हणलं कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटत। आज आपण बनवणार आहे भुर्जीची रेसिपी। आता स्टेप बाय स्टेपने आपण भुर्जीची रेसिपीला सुरुवात करणार आहे। मी तुम्हाला सगळं काही सामग्री दाखवतच आहे, बघून घ्या तुम्ही। आता एक आपण लिंबू पण घेतलेलं आहे आणि हे 5 अंडे मी घेतलेले आहे। बघा तुम्ही काय काय घेतलेलं आहे हे मी सर्व तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला कळेल की आपल्याला काय बनवायचं आहे आणि कसं बनवायचं आहे। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊ। इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे, तोपर्यंत मी तिकडे बारीक कांदे तेन कट करून घेणार आहे आणि तोपर्यंत कढई इकडे आपली गरम होणार आहे। अशी भुर्जी तुम्ही कधी केली नसन, इतकी साधी सोपी आणि इतकी मस्त, इतकी सुपर ही रेसिपी आहे की बस आपली। तुम्ही फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। आता मी 2 वगळ्यामध्ये तेल ॲड करून घेणार आहे। आता तेल आपलं गरम व्हायला सुरुवात झालेली आहे, तोपर्यंत इकडे मी बाकीची तयारी करून घेणार आहे। आणि आता आपला कांदाही कट करून झालेला आहे आणि तेलही चांगलं गरम झालेलं आहे। बघा कसं तेल गरम झालं तर त्यामुळे कांदा लगेच परतायला सुरुवात झालेली आहे आणि कांद्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर करायचा आहे। इतका सुंदर असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून द्यायचा आहे। आपली भुर्जी जर छान व्हावी वाटत असली आणि स्वादिष्ट त्याची टेस्ट आपल्याला पाहिजे असली तर आपण त्यामध्ये कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर येऊन द्यायचा, टोमॅटोही छान परतून द्यायचं आणि मग त्यावर मी तुम्हाला आता ते सर्व काही करूनच दाखवणार आहे, सांगणार तर आहेच आणि काही दुसरे मसाले वापरणार नाही, काही नाही। एकदम साधे सिंपल आणि सोपं एकदम घरच्या साहित्यातच ही रेसिपी आपण बनवणार आहे। ही भुर्जी न उकडता अंड्याची आहे। आपण अंडे फोडायचे आणि लगेच आपली भुर्जी तयार होती। मी तुम्हाला ताट दाखवलेलंच आहे, ताट बघूनच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे। चला आता आपला कांदा कसा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तुम्हाला दिसतच आहे। असा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला असा आणि मगच त्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो टाकायचे आहे। तोपर्यंत टाकायचे नाही। बघा मला जास्तीत जास्त 3 ते 4 मिनटं लागलेले आहे हा कांदा परतून घ्यायला। कसं नॉनव्हेजचा पदार्थ कुठलाही असो कोणताही असो सगळ्यांनाच आवडतो, असं कोणी म्हणणार नाही की आम्हाला आवडत नाही, हो की नाही। चला आता मी टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे आणि मी सर्व 1 टोमॅटो घेतला होता, पण मी तो पूर्ण टोमॅटो टाकलेला नाही, अर्धाच टोमॅटोचा वापर केला आहे आणि अर्धा मी तसाच ठेवलेला आहे। टोमॅटो टाकलं की लगेच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे काय आपलं टोमॅटो लगेच सॉफ्ट होतं आणि पटकन परतल्या जातं। आपल्या भुर्जीत आपल्याला काही ट्रिक वापरायचे आहे त्याही मी तुम्हाला सांगणारच आहे। हा मी घेतलेला आहे अंबरी चटपट मसाला 2 चमचे, धना पावडर, मिरच पावडर आणि दुसरं काही टाकायचं नाही, आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। आता ही मी मिरच पावडरचा वापर केलेला आहे। बघा आता धना पावडरही टाकून घेणार आहे। कशी किती चमचे वापरलेले आहे मी तुम्हाला दाखवून देणार आहे। 1.5 चमचे मी धना पावडरचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर थोडीशीच पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे। बघा तुम्ही आणि ते सर्व मिश्रण चांगलं तेल सुटायपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। लगेच अंडे फोडून त्यामध्ये घालायची नाही, ही स्ट्रिक वापरायची आहे आपल्याला। बघा आता आपल्या मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे, खमंग असा वास यायला सुरुवात झालेली आहे त्या मसाल्यांची। आणि आता ती चांगली परतली की मी त्यामध्ये आपण 5 अंड्याची भुर्जी करणार आहोत। बघा आता किती स्ट्रक्चर किती सुंदर दिसतंय आपलं, आहे की नाही छान। चला आता आपल्या भुर्जीला सुरुवात झालेली आहेच, तुम्हाला तर माहीतच आहे। आणि तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी ही तुम्ही ट्राय करा। बघा आता एक एक करून आपण अंडे फोडायला सुरुवात करू। मी अंडे कसं फोडायचं तुम्हाला मी दाखवलेलंच आहे। मध्यभागी काय आपला चमचा असेल काय असेल त्याने एक छेद मारायचा आणि लगेच अंड्याची स्ट्रिक पहा मी कसे अंडे फोडलेले आहे, त्यामध्ये किती छान असं आपलं तयार होऊ राहिलं खाली स्ट्रक्चर आणि खाली त्या मसाल्यांनाही किती तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसालाही छान असा परतलेला आहे। कांदा टोमॅटो सगळं काही गोल्डन ब्राऊन झालेला आहे, मसालाही भारी परतून झालेला आहे आणि त्यावरनं मी अंडे टाकलेले आहे। सर्व अंडे टाकून झाले की मी लगेच हलवायला सुरुवात करणार, चांगला हात फिरून हलवून घेणार आहे आणि सारखं सारखं पटकन हलवायचं आहे, कारण आपला गॅस हा आता कमी करून घ्यायचा आहे आपल्याला। बघा आता कसं आहे, काही विषय आहे का। चला तर मग भुर्जीकडे लक्ष द्या।
भुर्जी कशी होती ते बघा. वाव, अजून झाली नाही, अजून वेळ आहे. आता यावर ना झाकण ठेवून घेऊ आपण, म्हणजे कशी आपल्या भुर्जीला छान असं तेल सुटा, एकदम सुट्टी मोकळी, इतकी सुपर, इतकी टेस्टी रेसिपी होणार आहे ना की बस. बघा तुम्ही, बघा टाकली ताव कशी होती, झाकण ठेवल्यावर परतून झाल्यावर कसं तिला छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे बघा, तुम्हालाच दिसतच आहे. आणि आपलं हे रेसिपी जे मी शूट करते तेच तुम्हाला दाखवत असते, विना दुसरं काही दाखवतं नाही आणि टाकत नाही. आपली रेसिपीच भारी असते, त्याच्यामुळं आपले फोटोही भारी येतात आणि टेस्टही बेस्ट असते, सर्वच काही छान असतं. बघा आता कढईतच असतं नाही. आणि हे बा अशी भुर्जी सुट्टी झाली पाहिजे, एकदम सुटसुटीत झाली पाहिजे, तिला तेल असं सुटलं गेलेलं पाहिजे. सर्व काही त्याच्यात दिसतच आहे तुम्हाला बघा. त्याचा असा तडतडल्याने आवाज येतो, मी तुम्हाला दाखवलेला आहे बघा आता. आणि गॅस हा आपला चालूच आहे, अजून मी काही गॅस बंद केलेला नाही. आता आपल्याला गॅस बंद करून आपली सर्विंग डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. चला, आपली भुर्जी तयार झालेली आहे. कसं आहे मग, काही विषय का? थँक्यू.